हाय फ्रेंड्स, आज आम्ही करणार आहे वेज वेज दम बिर्याणी. म्हणजे कसं इन्स्टंट पटकन होणार, लई जास्त मोठं प्रोसिजर नाही. माझी मुलगा करताय आणि मी बोलायला आले फक्त. त्याचा खूप छान टेस्ट येते, म्हणजे तुम्हाला पण सांगते रेसिपी म्हणून सांगायला आले. आता ह्याला मी काय काय तयारी करून घेतलं बघा. हे पहिला आपण लंबे तांदूळ असते ना, त्याचा भात करून घेतला अर्धा कच्चा, आणि असं चाळणीत गाळून घेतले, पाणी गंजते सगळं. असं साईडला ठेवा भात करून घेऊन थोडासा. आणि बटाटा आणि वटाणा आपला ग्रीन पीस असते ना, ते घेतलेलं आहे. हां, आणि थोडंसं मी काय केले, कांदा तळून घेतलेला आहे. दाखवते तुम्हाला कांदा पण. तसं हे मेन ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स म्हणजे टेस्ट येण्याला काय, टेस्ट यायला काय मेन इम्पॉर्टंट म्हणजे तर कांदा. त्याला काय करायचं, कांदा आपण तळून घ्यायचा. हे बघा, असा मी तळून घेतलेला आहे कांदा तेलात. आता ह्याच्यात काय काय घालायचं, व्हेजिटेबल तुमच्याकडे भरपूर असलं काय पण घालू शकता. व्हेजिटेबल माझ्याकडे नव्हतं म्हणून बटाटा आणि वाटाणा घातले. आणि ह्याच्यात टमॅटो घालू नका, काय की ऑलरेडी आपण हे काय दही घालायला लई चंपट होतं. आता ह्याच्यात काय काय घालते मसाला बघा, माझा मुलगा सांगतो तुम्हाला. दही घालायला तो जास्त आंबट दही घेऊ नका, मीडियम. एक 5-6 चम्मच दही. जिंजर गार्लिक पेस्ट. पहिला तुम्ही जरा भात मोकळा भात करून ठेवला ना, पटकन होतं इन्स्टंट. आणि सगळं चायनीज मसाला घालायचा थोडं थोडं. पिझ्झा पास्ता सॉस आहे ते. आपला देसी मसाला घालून पण करू शकता. मुलांचं कसं असते, पिझ्झा सॉस ते असलं ना की मग घालून करते, ते टेस्ट पण छान येते. असं का त्याच्याने काय बिघडत नाही टेस्ट. आणि ते कसुरी मेथी. कसुरी मेथी मग टेस्ट छान येते. आणि लिंबू कट करून घाला. लिंबू थोडंसं कमीच घाला, काय की ऑलरेडी दही असते त्याच्यात, खूपच आंबट होईल मग. काय ना, पुलाव मसाला भात तर खाऊन कंटाळा आले असते, मग हे त्याचा रेसिपी आहे. तो करत असतो. म्हणलं मम्मा मी माझा पण रेसिपी टाकणार म्हणून म्हणत होता. म्हणजे ठीक आहे, तू कर आणि मी बोलते. आणि हे पेरी पेरी मसाला आणि ऑरिगॅनो आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यावर पण. आणि बिर्याणी मसाला घातला 1 चम्मच. तसं सगळा मसाला टाकून पण केला असतो व्हिडिओ, खूपच मोठा होत आहे. काय कॉमन आहे सगळा मसाला घालायचा, म्हणून मी काय तेवढं मोठा प्रोसिजर करायला गेला नाही. इन्स्टंट पण आहे. मेन काय असते ते करायचं. म्हणजे पहिला तांदूळ उकळून घ्यायचा आपण, भात मोकळा भात करून ठेवायचा, आणि व्हेजिटेबल दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यात एक अजून एक म्हणजे तुम्हाला मेन हे सांगते, त्याला काय म्हणतो तुम्ही, एक ट्रिक सांगते. म्हणजे कसं धाब्यामध्ये हॉटेलमध्ये केल्यासारखी टेस्ट यासाठी काय करावं आपण, ते सांगते तुम्हाला पुढं पुढं. ते तसं केल्याने ना म्हणजे टेस्ट येत नाही भातासारखं. मी पण ट्राय करून बघितले, तर ते माझं मुलगाचं डोकं होतं हे. त्यांनी कसं का बाहेरचं टेस्ट वेगळा येतो, धाबा असू दे हॉटेलमध्ये. तरी सगळं मिक्स करून घ्यायला तो. वाटी घे छोटीशी. तेल घालायचं आहे म्हणजे मीच त्याला विचारून करते, म्हणजे त्याचा आवड त्याला पटपट त्याचे. आणि हे कांदा तळून ठेवलेलं तेल होतं, ते तेल घातले मी. आणि थोडासा कांदा, तळलेला कांदा पण ह्याच्यात घालायचं. आणि वरून नंतर पण मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आणि हे जरा कलर छान येण्यासाठी आपण काय करायचं, ह्याच्यात आपला लाल मिरची असते ना, काश्मीरी लाल मिरची, तरी बॅडगी मिरची कलर ते पण छान येते. आता ह्याच्यात मी घालणार आहे काश्मीरी लाल तिखट, म्हणजे कलर छान येतो एकदम वेगळं. आता ह्याच्यात काय करायचं मेन म्हणजे आपल्या कोळसं असतात ना, ते कोळसा एका साईडला ठेवलं होते मी गॅसवर. हे बघा, ह्याचा कोळसा ठेवले.
हे असं थोडंसं गरम करून ठेवले आणि हे वाटीत ठेवायचं असं. आणि ह्याच्यात मी थोडंसं तूप घालून काय करायचं, आपण दही ते मिक्स केलं होतं ना त्याच्यात ते ठेवायचं. हे बघा ठेवते वाटी इथं तूप. हे बघा हे कोळसा ह्याच्यात घातलं वाटीत आणि हे ह्याच्यात ठेवायचं तापल्या वाटीत ते आणि वरून तूप घालायचं कोळसावर आणि ह्याचं झाकून ठेवायचं पटकन. म्हणजे जे कोळसाचं फ्लेवर येतं ना ते सोडतं आणि ते धाबाचा स्मेल येतो त्याच्यात. हे बघा फ्रेंड्स, आता याने कढाई भगोणातच छान लागतं म्हणतात आणि कढाई ते हाय त्याच्यात नको म्हणताय. म्हणजे ते बिर्याणी कसं कोळसा ते असं आतमध्ये ठेवायचं असते ना, भगोणा असं छान झाकून ठेवता येते म्हणून भगोणाच ठेवलेलं. आता त्याने ऑलरेडी त्याच्यात तेल घातलंय, मुलांना उत्साह काही असतो मग ते पहिलाच तयार केलं. ऑइल घातले आणि त्याच्यात पेरी पेरी मसाला घातलाय थोडासा. आता वरून काय काय घालतो बघा, बिर्याणी मसाला चम्मच निघाल, चम्मच मध्ये काढून घ्या निघाल. घातला मसाला. आणि असा कोळसा ठेवायचं वाटीत. थोडं कोळसा हे पहिला कोळसा गरम करून घ्यायचा आणि वाटीत ठेवून वर तूप घालायचं कंपल्सरी. मग झाकून ठेवलं ना, ह्याचं झाकून ठेवलं एकदम फ्लेवर असं तर धाबाची स्टाईल मध्ये होते काय. हे बघा असं. आता अजून एक कोळसा मी साईडला गरम ठेवणार आहे, भातामध्ये पण असं ठेवायचं आहे म्हणजे छान येते. आता ह्याने काढले मी सगळं. आता हे मिक्स केलेलं होतं ना दही मध्ये, हे तेलात घालायचं सगळं. हे बघा थोडंसं स्टँडची प्रॉब्लेम आलेला आहे, क्रॉस व्हायला त्याचं थोडंसं नट ढिल्या झाले. घालतं याच्यात सगळं. सगळ्याकडे जरा स्प्रेड करून ठेवायचं थोडा वेळ. आणि थोडंसं एक अर्धा वाटी पाणी घालायचं, जास्त नको. कसं म्हणजे बटाटा कच्चा असते ऑलरेडी, आपण भात शिजून घेतलेला. भात शिजवायचं तर नाही, तर बटाटा तरी शिजवायला पाहिजे ना, नाहीतर कच्चा कच्चा लागतं बटाटा. थोडंसं पाणी घालून एक 10-15 मिनिट ठेवू आपण, म्हणजे बटाटा तरी शिजला बस झाला. फ्रेंच पीस तर ऑलरेडी मऊच असते. थोडंसं पाणी टाकले वाटीभर, त्याला झाकून ठेवते मी. हे का फ्रेंड्स, थोडंसं पाणी घालून असं ठेवलेलं होते. अजून थोडं होऊ दे. आणि इकडे एका साईडला हे भगोणा म्हणून दिसाना मी इकडे साईडला कोळसा ठेवले गॅसवरच. हे बघा असं कोळसा एका साईडला ठेवले मी. कोळसा म्हणून ना काय चेंजेस होते म्हणजे टेस्ट मध्ये काय चेंज होते, फ्लेवर चेंज होते. कसं धाब्यात असते ना तसं सेम फ्लेवर आहे टेस्ट. आणि अजून ह्याच्यात एक लक्ष देण्यासारखी का म्हणजे दही आंबट घालू नका, नंतर जळजळ होईल ते. कसं एखादा ठीक आहे. बघा फ्रेंड्स, आता हे छानपैकी तेल पण सुटलंय. आता ह्याच्यात आपण जे शिजून ठेवलं होतं अर्धा कच्चा भात, हे बघा हे भिजून ठेवलं होतं ना शिजून, अर्धा कच्चा काढायचं. मग ते हे वरून घालायचं. मिक्स करू नका, म्हणजे ते मेन प्रोसिजर असते, मिक्स नाही करायचं हे सगळं भाजी. ते हे जेवढं भात कच्चं असते ना ह्याच्यात छान लागतं. आता ह्याच्यात वरून काय घालायचं टेस्ट येण्यासाठी, आपण म्हणजे जे तळून ठेवले होते कांदा मी ऑलरेडी त्याच्यात अर्धा घातलाय. आता वरून अजून घालायला. आणि ते धुवा साईडला कशाचा म्हणजे ते कोळसा ठेवलं होतं ना मी, त्याचा धुवा घालायला छानपैकी. आता हे वरून कांदा. कोण असं हे पण करतात, थोडासा भात घालून कांदा घालून वरून भात पण घालतात. खरं मी ओरस छान वाटते असं दिसायला पण आणि टेस्ट पण. काय की ऑलरेडी खाली असते म्हणून घातले नाही मी मध्ये, डायरेक्ट ओरस घालायला. आणि अजून थोडंसं छान फ्लेवर यासाठी काय करायचं आपल्या त्याच्यात कसुरी मेथी. कसुरी मेथी जेवढं खाली ना थोडं मस्त येते याच्यात फ्लेवर. बारीक केलंय मी हाताने एकदम. आता असं काय करायचं अजून, हे आपण कोळसा गरम करून ठेवलं होतं ना, हे वाटी ठेवायचं आतमध्ये.
आणि हे कोळसा गरम ठेवलेलं ह्याच्यात ठेवायचं. हे बघा ह्याच्यात वरून तूप मात्र घालायचं विसरू नका. हे पटकन हिला टाकायचं. हे धुवा मी हे झाकून टाकले मी, म्हणजे ते धुवा लवकर बाहेर जाऊ नये. एक 10 ते 15 मिनिट ठेवायला, म्हणजे ते फ्लेवर आत उतरायला, बाकी काय नाही. हे बघा फ्रेंड्स, आता काढू आपण. मस्त स्मेल यायला ते कोळसा ठेवलं होतं ना आपण, मस्त स्मेल यायला. तर हे काढू वाटी. हे बघा फ्रेंड्स, आता हे वाटी आता जस्ट काढले मी. हे बघा आता वाटी काढली ह्याच्यातलं. आता तुम्हाला एक प्लेट मध्ये सर्व करून दाखवते. मिक्स करायचं नाहीये, असंच घ्यायचंय. मेन ह्याचं हेच टेस्ट आहे. हे बघा मस्त वाटतं ना, व्हाईट आणि कलरफुल एकदम. आपण प्लेट मध्ये सर्व करून घेऊ. हे बघा मस्त वाटतं. त्याच्यासोबत काय लागत तर नाही, ऑलरेडी आपण भरपूर मसाला घातलेला आहे. तरी पण कोणाला पाहिजे तर राहतं ते वापरू शकतो, खाऊ शकतो ह्याच्यासोबत. हे बघा असं एका साईडला व्हाईट आणि एका साईडला असा कलर पण बघायलाच एवढा सुंदर दिसायला आहे ना. बघायला एवढा सुंदर दिसायला. टेस्ट कसा असेल तुम्ही विचार करा. जरी माझा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.